मुख्यमंत्र्यांकडून खाते वाटप जाहीर करण्यात आलेलं आहे आणि पुढचे काही नावं कळतायत, ज्यामध्ये पंकजा मुंडे आणि तावडे यांना धोका निर्माण झाल्याचं कळतंय। त्यांना धक्का पोहोचवलेला आहे मुख्यमंत्र्यांनी, धक्का तंत्र त्यांनी अवलंबलेलं आहे। तर मुंडे आणि तावडेंची 2 खाती काढून घेण्यात आलेली आहेत। चंद्रकांत पाटलांवर महसूल खात्याची धुरा देण्यात आली आहे। रश्मी पुराणिक आपली प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। रश्मी, पंकजा मुंडे आणि तावडेंना धक्का देण्यात आलेला आहे, कुठली खाती काढली आहेत त्यांची? नक्कीच प्राजक्ता, जर संपूर्ण पोर्टफोलिओ जे वाटप झालंय त्यामध्ये बघितलं तर सगळ्यात मोठा फायदा जर कोणाला झाला असेल तर तो चंद्रकांत दादा पाटील यांना झाला आहे। त्यांचं जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्याचबरोबर त्यांच्यावर महसूल इतकी मोठी जबाबदारी सोपवलेली आहे। त्याच वेळेला विदर्भाचे जे दुसरे मंत्री आहेत बावनकुळे यांच्याकडे ऊर्जा खात्याबरोबरच त्यांनी जो परफॉर्मन्स दाखवला त्यावरच त्यांना एक्साईज इतकं मोठं देखील खातं मिळालेलं आहे। त्यामुळे आपण बघतोय की एक महत्त्वाचं खातं होतं जे पश्चिम महाराष्ट्र गेलं तर दुसरं विदर्भाला खातं गेलेलं आहे। जर आपण पंकजा मुंडे यांची गोष्ट केली तर त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याबरोबरच जलसंधारण खातं होतं, रोहियो देखील होता, परंतु जलसंधारण आणि रोहियो खातं त्यांच्याकडनं गेलेलं आहे। जलसंधारण खातं हे आता राम शिंदेंना मिळालेलं आहे। आपण बघतो जलयुक्त शिवारवरनं कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी आघाडी घेतली होती आणि त्याच वेळेला पंकजा मुंडे देखील होत्या। सेल्फीचा एक कॉन्ट्रोवर्सी झाला होता। आता हे खातं राम शिंदेंकडे गेलं आहे, जे देखील मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आहेत। विनोद तावडेंच्या बाबत आपण म्हटलं होतं की अनेक वैद्यकीय शिक्षण या खात्यामध्ये अनेक त्यांच्या विरुद्ध तक्रारी आल्या होत्या। पर्यटन खातं त्यांच्याकडे होतं, ही दोन्ही खाती त्यांच्याकडनं गेलेली आहे। पर्यटन हे जे खातं आहे ते जयकुमार रावल यांना मिळालेलं आहे। तर वैद्यकीय शिक्षण खातं जे आहे यामध्ये गिरीश महाजन यांनी मोठ्या प्रमाणावर स्वतःचा इंटरेस्ट दाखवला होता। त्यांनी काही मेडिकल कॅम्प घेऊन दाखवले होते। पुन्हा एकदा ते मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मानले जात आहेत। त्यामुळे गिरीश महाजन यांना आता जे खातं आहे त्याबरोबर मेडिकल हे वैद्यकीय शिक्षण हे खातं मिळालेलं आहे। संभाजी निलंगेकर पाटील जे आहेत त्यांना कामगार कौशल्य विकास हे खातं मिळालेलं आहे, जे कॅबिनेट आहे। सुभाष देशमुख आपण बघतोय सोलापूरवरनं ज्यांची वर्णी लागली होती त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर सहकार, वस्त्रोद्योग आणि पणन खातं मिळालेलं आहे। दादांकडनं जी खाती गेलेत ती त्यांना गेलेली आहेत। त्यानंतर आपण बघतोय की पदुम जानकर जे आलेले आहेत त्यांना पक्ष दुग्ध व्यवसाय हे खातं मिळालेलं आहे। सदाभाऊ खोत जे राज्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली होती, आपण बघतोय नेहमी त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले होते, त्यामुळे त्यांना कृषी राज्यमंत्री पद आणि पणन हे मिळालेलं आहे। गुलाबराव पाटील ज्यांनी शिवसेनेकडनं राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती त्यांना सहकार हे खातं मिळालेलं आहे। तर अर्जुन खोतकर यांना पदुम मिळालेलं आहे। रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, त्यांना बंदरे आणि आरोग्यमंत्री हे मिळालेलं आहे। आपण बघतोय की आरोग्यमंत्री हे खातं सध्या शिवसेनेकडे आहे, ज्याचे कॅबिनेट आहे दीपक सावंत, परंतु रवींद्र चव्हाण म्हणजे भाजपच्या आता मंत्र्याकडे हे आरोग्य खातं आलेलं आहे। तावडेंनी जरी 2 खाती गमावली असली तरी एकनाथ खडसेंकडे जे मायनॉरिटी आणि वक्फ बोर्डाचं जे खातं होतं ते आता विनोद तावडे यांना मिळालेलं आहे। त्यामुळे भलेही वैद्यकीय शिक्षणासारखं खातं त्यांनी गमावलं असलं तरी मायनॉरिटीचं कुठेतरी एक खातं विनोद तावडेंना मिळालेलं आहे। त्यामुळे आपण बघतोय की ज्या पद्धतीने हे संपूर्ण वाटप झालंय त्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा जो कोणाला झाला असेल तो चंद्रकांत दादा असतील आणि बावनकुळे असतील त्यांना मिळाले आणि मुख्यमंत्र्यांचे जे विश्वासू आहेत, जे कोणी जवळचे आहेत त्यांना चांगली आणि मोठी खाती मिळाली हे यावरनं स्पष्ट होते। आणि नक्कीच मुख्यमंत्र्यांनी एक धक्का तंत्राचा आपला वापर केला आहे। मुख्यमंत्री आता रशियाला निघत आहेत, त्याच्या काही तास आधीच त्यांनी ही लिस्ट दिलेली आहे। भाजपामध्ये अनेक जण नाराज आहेत की ज्यांना मंत्रिपद मिळाली नाहीये, त्यामुळे आपण बघतोय जाण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी ही लिस्ट दिलेली आहे। प्राजक्ता, रश्मी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि आता आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे। देशपांडे सर, या खाते बदलावरती किंवा या वाटपावरती जर एक नजर टाकली तर मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले किंवा त्यांच्या जवळचे असलेले लोक त्यांच्यावर कृपादृष्टी झाली आहे, तर तिकडे तावडे आणि पंकजा मुंडेंना धक्का दिलाय मुख्यमंत्र्यांनी, काय अर्थ काढायचे? मला वाटतं की हे अपेक्षित होतं। काल ज्यावेळेस सभागृह नेतेपदी चंद्रकांत पाटील यांची निवड झाली त्याच वेळी ते मंत्रिमंडळातील क्रमांक 2 चे मंत्री असणार हे स्पष्ट झालं होतं। त्यामुळे त्यांच्याकडे महसूल खात्याचा कार्यभार सोपवला जाईल हे काल स्पष्ट झालं होतं। त्याच वेळी विनोद तावडे यांच्याकडचं जे वैद्यकीय शिक्षण खातं आहे, ज्या संदर्भात मध्यंतरी काही मार्चचा संप असेल किंवा असेल या संदर्भात काही वादही निर्माण झाले होते, तर ते खातं गिरीश महाजन यांच्याकडे सोपवलं जाणार याचे संकेत कालच मिळाले होते। गिरीश महाजन हे स्वतः अनेक वर्ष ते वैद्यकीय सेवा किंवा शिबिर या संदर्भात काम करतायत। त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे इच्छा प्रदर्शित केली होती की मला हे खातं मिळावं म्हणून, आणि मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी हे खातं त्यांच्याकडे सोपवून विनोद तावडेंना निश्चितपणे एक धक्का दिलेला आहे, कारण त्याच्या बदल्यात त्यांना काही फार मोठं दुसरं खातं दिलेलं नाहीये।
दुसरीकडे बोर्ड त्यांच्याकडे. दुसरीकडे ऊर्जा मंत्री त्यांच्याकडे म्हणजे खडसे यांचं निघालेलं उत्पादन शुल्क खातं सोपवलेलं आहे. सुभाष देशमुख जे आले सोलापूरमधून, ज्यांचा की सहकारामधला अभ्यास चांगला आहे, म्हणजे त्यांचं लोकमंगलच्या बँकेमधूनच्या माध्यमातून त्यांचं सहकाराचं मोठं जाळं आहे, त्यांच्याकडे सहकारासारखं खातं सोपवलंय. पक्षाचे ज्येष्ठ नेते जे आहेत ज्यांच्याकडे कृषी खातं दिलेलं आहे पांडुरंग पुणकर यांच्याकडे. एकूणच मंत्रिमंडळाच्या विस्तारात मुख्यमंत्र्यांनी ज्यांच्या संदर्भात मध्यंतरी वाद झालेले आहेत त्यांचा भार कमी केलाय आणि हा निश्चितपणे योगायोग नाहीये. मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी काही प्रमाणात या लोकांना एक घाती त्यांची कमी करून त्यांच्या कारभारात सुधारणा करण्याचा इशाराही दिलेला आहे. मात्र पंकजा मुंडेंचं खातं कमी करून मुख्यमंत्र्यांना काय सुचवायचंय? मला वाटतं की आज त्यांच्याकडे ग्रामविकास सारखं मोठं खातं आहे. जलसंधारणाचं काम मधल्या काळात मुख्यमंत्र्यांची ज्याला आपण ड्रीम स्कीम म्हणतो किंवा ड्रीम योजना त्यांची आहे, जलयुक्त शिवार, या माध्यमातून मला वाटतं की कामं मधल्या काळात झालेली आहेत, पण त्याच्यावर अधिक फोकस करण्याचा असावा म्हणून मला वाटतं की स्वतंत्र खातं त्यांनी ते एका मंत्र्याकडे कार्यभार सोपवलेला आहे आणि तो आता नवीन मंत्रिमंडळात ज्यांना बढती दिली आहे अशा व्यक्तीकडे तो सोपून मला वाटतं की पुढच्या काळात त्याच्यावर त्याला अधिक भर द्यायचा त्यांचा विचार दिसतोय. त्याचवेळी ज्यांच्याबद्दल तक्रारी आहेत त्यांना एक मला वाटतं की मला मुख्यमंत्र्यांनी इशारा दिलेला आहे. देशपांडे सर, धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल. त्यामुळे चंद्रकांत पाटील आता नंबर 2चे मंत्री झालेले आहेत. महसूल खात्याची धुरा त्यांच्याकडे आलेली आहे. एक नजर टाकूयात बदललेल्या या मंत्रिमंडळावरती. वैद्यकीय शिक्षण मंत्री असणार आहेत इथून पुढे गिरीश महाजन, तर गृहराज्यमंत्री ग्रामीण पद हे आलेलं आहे दीपक केसरकरांकडे, तर रोहिओ मंत्रीपदी असतील जयकुमार रावल. पशु आणि दुग्ध विकास मंत्रीपद महादेव जानकरांकडे, सहकार राज्यमंत्रीपद गुलाबराव पाटलांकडे, तर कृषी मंत्री असतील पांडुरंग फुंडकर. जे एकनाथ खडसेंच्या जाण्यामुळे रिक्त झालेलं होतं ते कृषी मंत्रीपद फुंडकरांकडे आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडे आणि तावडेंचे पंख छाटलेत असं यानंतर बोललं जात आहे, तसं पाहायला मिळतंय. जलसंधारणाच्या खात्याचा कारभार आता बदलण्यात आलेला आहे. राम शिंदे यांच्याकडे हा पदभार आलेला आहे. त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या विस्तारामध्ये जे बदल मुख्यमंत्र्यांनी केलेले आहेत त्यामधून मुख्यमंत्र्यांनी काही जणांना इशारा दिलेला आहे, काही जणांना धक्का दिलाय आणि काही महत्त्वाचे खाते बदल देखील यामध्ये झालेले आहेत.